माझ्या एका चुकीमुळं प्रेमाचं आज खूप रक्त वाहिलं. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी फटाफट सकाळी उठून आवरून घेतलं, अंघोळ केली, फ्रेश झाले, फटाफट स्वयंपाक बनवून मस्त बसलेलं. त्याच्यानंतर म्हटलं प्रेमाला आता अंघोळ घालते. प्रेमाला अंघोळ घातली आणि मी तिला जसं रोज बांधते ना तसं मी तिला नाही का बांधलंय. माझी चूक एवढीच झाली की मी तिला आज खूप टाईट बांधलं. मला असं वाटलं की मी टाईट बांधलं तर तिला तिची झोप चांगली होईल, पण माझी एक चूक एवढी मला महागेत पडेल मला असं वाटलं नव्हतं गाईज. मग मी काय केलं, जेव्हा ती झोपेतून उठली ना, मग मी काय केलं, तिचं हाताचं काढलं, ते जे मी तिला बांधून ठेवलेलं ना, मी तिला काढलं तर तिचं इतकं रक्त व्हायलं ना, ती इतकी रडली ना, खूप रडली. तिला रडतं बघून माझ्या डोळ्यातच पाणी आलं की मी काय मोठी चूक केली हे आज. मला खूप वाईट वाटलं की मी कसं काय माझ्या लेकराला त्रास देऊ शकते. मान्य आहे ते मी मुद्दामून नाही केलं, पण झालं माझ्याकडनं, माझ्या गलतीमुळं झालं ते. मी असं केलं नसतं तर ते झालं नसतं. मला खूप वाईट वाटत होतं. त्यानंतर ती खूप रडली. त्याच्यानंतर ती शांत झाली थोड्या वेळानंतर. मग काय, आज आमच्या घरी म्हणजे माझे सासू सासरे येणार होते आणि ते हृदयला माहिती नव्हतं. आम्ही हृदयला सरप्राईज देणार होतो की तुझे आजी आजोबा येणार आहेत. कारण की तो भरपूर दिवसांपासून म्हणत होता, कधी येतात तुम्ही, कधी येतात? तर ते म्हणत होते नंतर येतो, थोड्या दिवसात येतो म्हणून. त्यांचं काही यायचं जमत नव्हतं. मग शेवटी ते आले. आल्यानंतर त्यांना पाहून हृदय इतका खुश झाला ना, खूप खुश झालं, खूपच. मग त्याचा आनंदीचा तर पारापार हाय होता. त्यांना बघून तो खुश झाला. मग काय, फटाफट चहा वगैरे बनवलं, त्यांना चहा पाणी केलं आणि मी लागले स्वयंपाक बनवायला. तर तुम्ही म्हणसाल काय सारखं सारखं दम बिर्याणी बनवतेस? हा, मी बनवते दम बिर्याणी कारण की आमच्या घरात आवडतं दम बिर्याणी खायला सगळ्यांना. खास मला आवडतं आणि ज्या गोष्टी मला आवडतात ना ते मी करते. बाकी कुणाला आवडो ना आवडो त्याला मला काहीच घेणं देणं नाही. मग माझ्या घरात तर सगळ्यांना आवडते बिर्याणी आणि मलाही आवडते. मग काय, फटाफट दम बिर्याणी करून घेतली. मग काय, मी तांदूळ नाही का पहिलं शिजून घेतलेले, हिरवा कलरचा आणि ऑरेंज कलरचा तांदूळ वेगळं वेगळं शिजून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर मसाल्याचं फोडणी घेतली आणि ग्रेव्ही मस्त बनवून घेतली चिकनची. ग्रेव्ही बनवून नाही का शिजायला ठेवून दिली थोड्या वेळ. ते ग्रेव्ही व्यवस्थित शिजली. म्हणलं आता त्याला दम देते. फटाफट मी त्याला दम द्यायला लागले आणि विशाल म्हणतो, हा मी तुझा व्हिडिओ काढतो. मग काय, विशाल आहे मस्त माझा व्हिडिओ काढण्यासाठी. मग त्यांनी माझे थोडेफार व्हिडिओ काढले. मग त्याच्यानंतर खूप सारे भांडे पडलेले. म्हणलं आता जेवल्यानंतर अजून पडतील, त्याच्या अगोदरच फटाफट थोडेफार तर होऊ दे, घासून घेते. मग काय, भांडे घासूस तर मी इतकी थकले ना गाईस, काय सांगू. कारण की एकतर रडून रडून माझे डोळे थकलेले आणि काम करून हात थकलेले. पण सांगणार कुणाला ना, करायचंय तर करावंच लागल. मग काय, फटाफट भांडे घासून घेतले. भांडे संपत नव्हते कारण की कंटाळा एवढा आलता ना. जेव्हा माणसाला जोश असतो ना तेव्हा फटाफट होतात सगळी कामं. जेव्हा माणूस आळशीपणा करतो ना तेव्हा काही कामं किती प्रयत्न करा तुम्ही, ती कामं काही सरत नाहीत. माझं पण तसंच होत होतं. मी प्रयत्न करत होते, होईल आता होईल नंतर होईल, पण ते काही काम सरत नव्हतं. तरी मी केलं, फटाफट धुवून काढलं, भांडे घासून धुवून घेतलं. त्याच्यानंतर बेसिंग धुवून घेतलं. बेसिंग धुवून किचनवरती पाणी टाकून किचन व्यवस्थित साफ करून घेतलं. किचन मला व्यवस्थित साफ करायला खूप आवडतं. किचनवरती पाणी टाकून पाणी काढायला मला खूप आवडतं. मग फटाफट काढलं पाणी. त्याच्यानंतर म्हणलं आता फ्रेश होते मी. मग मी झाले मस्तपैकी जरा फ्रेश. किचन वगैरे सगळं, गॅस वगैरे बंद केलं आणि त्यानंतर मी झाले मस्त फ्रेश. पिलू रडत होती. मग काय, पिलूला थोडा वेळ घेऊन बसले. त्याच्यानंतर म्हणलं आता जेवू तर चला. मग काय, फटाफट बिर्याणी आणली आणि बाहेर जेवायला बसलो. चला गाईज, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.